पण पाठवा प्लीज. नाणेफेक जिंकले ती महेश स्पोर्ट्स शेलघर ना आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. व्रिहानी एंटरप्राइजेस नावे गाडी आपला 12th मॅन पाठवा. 12th मॅन नसतील तरी सुद्धा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि 12th मॅन आलाय की नाही हे आम्ही अनाउन्समेंट करण्यापेक्षा कॅप्टनची जबाबदारी येते, रिस्पॉन्सिबिलिटी कॅप्टनची. तुमचं तुम्हीच चेक करा 12th मॅन आपला पोहोचलाय की नाही. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. रिहानी एंटरप्राइजेस तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. प्रथमेश कोळे आणि त्याच्या साथीला प्रदीप मुंबईकर. टीमचे लीडर आहेत प्रथमेश कोळी, त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतो. यंदाच्या वर्षी नावेकाडी संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय. पहिला सामना जिंकला होता, हा दुसरा सामना, परंतु घरच्या मैदानावर गाठभेट आहे. सचिन शेडगर महेश स्पोर्ट्स शेलघरला सुरुवात चांगली झाली धूमधडाक्यामध्ये घरच्या मैदानावर खेळत असताना. चला लवकर खेळा. तर मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलाय मिड ऑफ कडे. ओ धावत सुटलाय प्रदीप मुंबईकर, सापडलाय पहिल्याच बॉलवर. फर्स्ट विकेट डाऊन. इकडे मात्र कॉलिंग नव्हतं, मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं प्रथमेश आणि प्रदीप यांच्यामध्ये. अगदी मुंबईकर दोनही एंड गाठलंच होतं त्यांनी जवळजवळ नॉस्ट्राईक एंडचं, परंतु प्रथमेश बिलकुलही रन करण्यास तयार नव्हतं. पहिलाच चेंडूवरची ही घाई, अति घाई संकटात नाही. पहिला धक्का प्रदीप मुंबईकर बाद. स्वस्त्यात सापडलेत प्रदीप मुंबईकर. वकील साहेब मैदानाच्या बाहेर जातील. शून्यावर पहिला धक्का लागलाय. सुयश भगत पहिलं षटक करतोय महेश स्पोर्ट्स शेलघर टीम कडून. तब्बल 16,000 पॉइंट्स मोजले होते शेलघर मॅनेजमेंटनं सुयशसाठी. शेलघरचे खेळाडू थोडेसे रिटेन करण्यासाठी कुशल भगत, सुयश भगत असे शेलघरचे खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील या संघामध्ये. संदेश कोळी 18,000 पॉइंट्स, परंतु संदेश कोळीनं कमाल खेळ केला मागच्या मॅच मध्ये. जेव्हा गरज होती गोलंदाजीमधून, कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 42 धावा दिल्या होत्या आघाडीच्या 2 गोलंदाजांनी, आणि त्यानंतर मात्र स्कोर थांबवण्याचा प्रयत्न मात्र संदेशनंच केला होता. सुयश भगत पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवर धावचीच्या स्वरूपामध्ये यश प्राप्त झाले महेश स्पोर्ट्सला. अलंकार मात्रे मोरावे नवीन बॅटर ऑन स्ट्राईक. हुक करण्याचा प्रयत्न, इकडे मात्र चांगला बाउन्सर पाहायला मिळाला सुयश कडून. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. यंगस्टर आहे सुयश भगत.
शेलकरचा उभरता सितारा चांगला चेंडू डिलिव्हर्ड होत असताना स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंट लाईक सोप्पा झेल, सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का लागलाय तो रिहानी इंटरप्राइजेस नावेगाडी टीमला. आणखीन एक फलंदाज शून्यावर मात्र साथ सोडेल मैदानाची. मोराव्याच्या अलंकार मात्रेला सुद्धा खातं उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर दुसरा धक्का. दोन फलंदाज गमावलेत, खातही उघडलेलं नाहीये रिहानी इंटरप्राइजेस. सुंदर गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये सुयश थोडासा महागडा ठरला होता, परंतु या मॅच मध्ये मात्र चांगला स्टार्ट मात्र त्याने दिला आपल्या टीमसाठी. आणि खास करून आघाडीचे दोनही चांगले फलंदाज बाद केलेत त्यानं. प्रदीप मुंबईकर बाद झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना, परंतु इकडे मात्र त्यानंतर अलंकार मात्र चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार कोळी गव्हाणचा खेळाडू चौथ्या स्थानावर खेळपट्टीवर येऊन पोहोचलाय. उल्वे नोड प्रीमियर लीग 2026 7वं पर्व या मैदानावर स्पर्धा दुसऱ्यांदा. या अगोदर सुद्धा नाईट स्पर्धा पहिल्यांदा जी पाहिली आपण याच मैदानावर आपण बघितली होती. आणि पुन्हा एकदा उल्वा नोड प्रीमियर लीग जी नाईट मध्ये झाली ती परत शेलकरच्याच मैदानावर. अपील पाहायला मिळाली होती तिकडे. आणखी एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. बाकी सगळे पर्व आपण पाहिले तर अगदी ते फॉर्मॅट मध्ये झाले होते, दिवसा झाले होते. सुरुवात कारकोपर पासून झाली होती. सुरुवातीला पहिले तर 3 दिवसीय स्पर्धा होती, नंतर हळूहळू दिवस वाढत गेले. स्पर्धेमध्ये वेगवेगळे संघ आले, संघ वाढत गेले, मग ती स्पर्धा 5-5 दिवसापर्यंत पोहोचली. आता तर अगदी रोज आपण 2-2 संघ काढणार म्हटलं. सुपर 8 आणखीन एक दिवस. शेवटच्या दिवशी तुम्हाला फक्त सेमीफायनल आणि फायनल बघायला मिळतात. 10-10:30 वाजता या स्पर्धेची फायनल संपन्न होते. आणि म्हणूनच सगळ्यांना हवीशी वाटणारी स्पर्धा, ज्या स्पर्धेचा हिस्सा, ज्या स्पर्धेचा घटक बनण्यास सगळेजण तयार असतात, शेलकरची स्पर्धा. का तर तिकडे इकडे वेगळी शिस्त आहे या स्पर्धेमध्ये. सुयशचा बॉल क्रॉस बॅटेड खेळण्यासाठी गेले होते, टायमिंग प्रॉपर नाहीये. बॉल फिरत आलाय, स्क्वेअर लेग पडे वेगाला सदेशाकडे पोहोचलाय. थ्रो चांगला आहे, कदाचित डायरेक्ट हिटसाठी सोडायला हवा होता, परंतु तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरी धावांचे योगदान, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन अ बोर्ड. सुरुवात चांगली केली सुयश भगत ना. पहिले 4 डॉट बॉल आले होते, त्यानंतर व्हाईट बॉल पाहिला आणि या 2 धावा पहिल्यांदा बॅटच्या स्वरूपामध्ये धावा येताना दिसल्या त्या रिहानी एंटरप्राइजेस साठी. 3 वर 2 एक भागीदारी करावी लागेल आता मात्र. सुयश भगत फाईट ओव्हर द विकेट ना. ओ इकडे एजान टेकन अनदर विकेट डाऊन. तिसरा धक्का दिला या ओव्हरमध्ये. 3 फलंदाज मात्र पहिल्या षटकामध्ये परतीच्या प्रवासाला. ओमकार कोळी सुद्धा बाद झालाय. कुशल भगत होता यष्टाच्या पाठीमागे आणि फक्त 3 धावा असताना 3 फलंदाज गमावले. रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी या टीमनं पूल करण्यासाठी गेले होते, परंतु लेंथ बॉल होता, प्रॉपर गुड लेंथ बॉल होता, त्यामुळे टाइम झाला नाहीये. बॅटला चाटून सरळ विकेट किपर कुशलच्या हातामध्ये चेंडू विसवला आणि आता मात्र दडपण वाढलं असेल ते कॅप्टन प्रथमेश कोळीवरचं. 3 फलंदाज गमावलेत आणि सगळी धुरा आता मात्र कर्णधाराला सांभाळावी लागेल. आता इतर मधल्या फळीतील फलंदाजांना घेऊन त्याला खेळावं लागणार आहे, कारण दडपण मात्र प्रचंड आले. पहिलाच ओव्हरमध्ये प्रेशर दिलाय ते महेश स्पोर्ट्स शेलघरनं. सुंदर सुरुवात झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 3-3 अशी धावसंख्या. स्पीडअप करत राहा, पटापट खेळायचं आपल्याला. 25 मिनिटांमध्ये संपली पाहिजे इनिंग. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं झाली नाही शेलकर टीम. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, जरी घरची स्पर्धा घरचं मैदान असलं तरी. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते मॅन फ्रॉम बामण डोंगरी
मानस भोईरला आता मात्र थोडीशी बढती मिळाली. मगाशी चौथ्या षटकामध्ये फक्त एकच धाव दिली होती, मागच्या मॅच मध्ये एक विकेट घेतली होती. आता पॉवर प्लेचं षटक त्याला देण्यात आलंय. लवकर प्रमोशन झालंय त्याचं. ओ इकडे मात्र हातामधून सटकला. ही सगळ्यात मोठी सफलता मात्र मिळाली असती. प्रथमेश कोळी होते तिकडे, हातामधून निसटला. पहा, बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न, परंतु कलेक्शन करताना मात्र चुकी झाली कुशलकडून. आणि इकडे मात्र मोठी सफलता मिळता मिळता राहिली. सुंदर सुरुवात झाली मानसची. पहिलाच बॉलवर मात्र विकेटचा चान्स होता. चेंज ऑफ पेस. इकडे मात्र अपील सुद्धा पाहायला मिळाली होती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता प्रथमेश कडून. दबाव आहे, प्रचंड मोठा दबाव आता मात्र आहे. तो सध्याच्या घडीला रियान एंटरप्राइजेसवर हलू दिलं जात नाहीये फलंदाजांना. 8 चेंडू समाप्त झालेत, फक्त 3 धावा धाव फलकावर, 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. आणि प्रथमेशचा सुद्धा सोडलेला झेल, पहिला चेंडूवर सोडलेला झेल त्याचा, तो आता मात्र किती महागाचा ठरणार यावर मात्र मॅचचं भवितव्य जरूर असेल. परंतु भन्नाट सुरुवात केली ती बामणडोंगरीच्या मानस भोईरनं. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र कबसला भेदत बॉल चाललाय. मच नीडेड वेलकम फॉर रियान एंटरप्राइजेस. प्रथमेश कोळीच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. चौकारानं मात्र टीमची टोटल पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 7 या आकड्यावर. कारण प्रथमेश कोळी एक हाती इनिंग मात्र साकारू शकतो. हा खेळाडू जर शेवटपर्यंत राहिला तर नक्कीच तुम्हाला 50 पेक्षा जास्त धाबा पाहायला मिळतील या मॅच मध्ये. ओ यावेळचा हा स्ट्रोक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल सर सीमा रेषेच्या पलीकडे. प्रथमेश कोळीच्या बॅट मधून येतोय षटकार. सोडलेला झेल आता मात्र चांगला जिव्हारी लागेल. प्रथमेश कोळीचा शून्यावर टाकलेला झेल आणि आता मात्र आलेले चौकार आणि षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. मानस भोईर यंगस्टर आहे बामणडोंगरी टीमचा. महेश पोडशेलकरनं फार मोठी संधी दिली. हलक्या हातानं कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. ढकल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये सिंगल मिळेल. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम प्रथमेश कोळी. त्याला माहिती आता मात्र इनिंग डेव्हलप करायची आहे. अगोदरच 3 फलंदाज बाद झाले आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र डाव पुढे न्यायचा आहे. अजूनही जर फलंदाजीमधला विचार केला तर प्रतीक पाटील सारखा खेळाडू स्क्वॉडमध्ये सो मात्र एक चांगली मोठी इनिंग साकारू शकतो. प्रीत मात्र आहेत नावे काढीचे. मानसचा हा बॉल डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. फटका फसलाय. बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. 4था धक्का बसलाय. रियान एंटरप्राइजेस नावे काढी टीमला. स्मिथ पारगावकर बॅक टू द पवेलियन. आता एका बाजूने प्रथमेशने सुरुवात केली होती धावांना आणि इकडे मात्र मोठा फटक्यासाठी गेला पारगावकर. परंतु इकडे मात्र 34 सफलता अर्जित केले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 बाद 14 अशी धावसंख्या नावेकाडी संघाची. नवीन बॅटरमॅन फ्रॉम बेलपाडा आशिष कडू मैदानामध्ये जात असताना भन्नाट षटकं टाकलेत मी तर म्हणेन. पण यामध्ये जर प्रथमेशची विकेट मिळाली असती तर संपूर्ण नावेकाडी टीम खिळखिळी झाली असती सध्याच्या घडीला. परंतु अजूनही आस आहे कारण प्रथमेश कोळी मैदानामध्ये आहे आणि तो जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र नावेकाडी संघाच्या समर्थकांना चिंता करण्याचं काम नसेल. कारण एक लॉंग इनिंग मात्र साकारू शकतो. विचारपूर्वक खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो आणि त्याचमुळे तुम्हाला आक्रमकतेबरोबर संयमाची सुद्धा जोड दिसेल या इनिंगमध्ये. परंतु त्याला साथ द्यावी लागेल. इतर फलंदाजांना सुद्धा थोडी साथ द्यावी लागेल. एक चांगल्या भागीदारीची
एक चांगल्या पार्टनरची भूमिका मात्र निभावावी लागेल आशिष कडूला सध्याच्या स्थितीमध्ये. तिसरं षटक घेऊन संदेश कोळी. मागच्या मॅचमध्ये कमाल बॉलिंग केली होती या गोलंदाजांना. खरं तर जो डाव स्लो केला होता ना तो संदेश कोळीनं, जिंकण्याच्या आशा पल्लवित केल्या होत्या त्या संदेश कोळीनंच. पहिलाच बॉल लढबा बॅटन ऑन साईडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. जजमेंट रॉंग होतं तिकडे मात्र फिल्डरचं. पार्थ होता नाव्याचा, परंतु सुरुवातीपासून थोडा पुढे आला होता, परत मागे गेला. जर अगोदरच स्टान्स बनून राहिला असता तर डेफिनेटली कॅच होती. बराच पुढे होता, पुढूनच खरं तर तो झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सीमारेषे लगत जर असता तर आरामात कॅच हातामध्ये बसला असता. दुसरं जी बंधन आहे. प्रथमेश कोळीच्या 2-2 सोडलेल्या कॅचेस विन द मॅचेस असं म्हणत असतो आपण, परंतु कधी आठवतात आपल्याला कॅचेस पराभूत झाल्यानंतर. संदेशचा शॉट ऑफ लेंथ होता, पाठीमागे वळवून मारलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार 4. हाफ ट्रॅकर होता आणि त्यामुळं आरामात वळवणं. पहा वेट किती केला त्यानं. तदनंतर चांगला बॉडी बॅलन्स वेट ट्रान्सफर करत असताना पाठीमागे फाईन लेगला चांगला चौकार. सध्याच्या घडीला धावांची गरज आहे नाविकाडी टीमसाठी. या चौकारानं टीमची टोटल 19 या आकड्यावर स्पीडअप करत राहा. तिसरं षटक सुरू आहे. 2-2 सोडलेले झेल. पहिल्यांदा यष्टीरक्षक कुशलनं, त्यानंतर मात्र पार्थनं सोडला झेल. 2 झेल इतकेही कठीण नव्हते, सोपे झेल होते आणि 2 जीवनदान मात्र प्रथमेशला. चांगला फटका. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय, स्टिअर केलं होतं बॅकवर्ड पॉइंटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. सिंगल मिळेल, 1 रन. भागीदारी होणं महत्वाचं आहे. अधूनमधून एखाद दुसरा मोठा फटक्यानी धावसंख्या 50च्या आसपास नेली तर दुसऱ्या 17मध्ये मात्र लढण्याचं बळ मिळेल. ते प्रथमेश कोळीच्या डावेकडे टीमला आणि तेच करायचं आहे. कॅप्टन इनिंग, कॅप्टन नॉक इकडे दाखवावा लागेल. कर्णधाराचं महत्त्व पटवून द्यावं लागेल. ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलाय. प्रथमेश कोळीच्या बॅटमधून येतोय दमदार फटका, षटकार. संदेश कोळी यावेळेचा हा चेंडू पहा अगेन्स्ट टर्न होता. चांगला लेग ब्रेक होता, पण तेवढाच चांगला फटका. सरळ श्रेयांश गौरांश 11 बामणडोगरी ब्लास्टर्सच्या स्क्वॉड मध्ये जात असताना आणखीन एक. यावेळेस बऱ्याच दूरवरून चेंडू आणावा लागेल. सरळ टेकडीवर मारलाय. प्रथमेश कोळीच्या बॅटमधून येतोय दुसरा षटकार. आता सोडलेले झेल चांगलेच आठवत राहतील महेश स्पोर्ट्स शेलगरला. कोणाचे सोडले? प्रथमेशचे सोडले. लॉंगेस्ट 6. बराच दूर मारलाय प्रथमेशला चेंडू. टीमची टोटल झपाट्यानं आता मात्र वाढले. 32 धावा धावफलकावर. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. हे सूत्र कुठेतरी मागे पडताना दिसलं महेश स्पोर्ट्स शेलगरच्या बाबतीमध्ये आणि म्हणूनच चांगली धावसंख्या आता मात्र उभारली जाते. 32 रन्स. थोडीशी निराशा सचिन शेट्टी यांच्या चेहऱ्यावर सुद्धा असेल. 2-2 झेल सोडतात. सिलेक्शन केलं एवढं कारण सोपं नसतं. एकदा ऑप्शनला बसल्यानंतर टेबलवर दिवसभर एक एक खेळाडूची वाढ बघायची, पॉइंट्स लावायचे, चढावड करायची. आपला पॉकेट संपत तर नाही हे सुद्धा बघायचं, खेळाडूंना संधी द्यायची आणि मग जर अशा सोप्या जेव्हा चुका होतात सगळ्या जिवारी लागतं. खरं तर टीम मॅनेजमेंटला आमचे अंबाय थोडेसे नाराज असतील. संघ मालकाला त्याचा खरं तर जास्त त्रास होत असतो, वेदना होत असतात. 32 धावा झाल्या, 32 रन्स. आक्रमण चढवले संदेश कोळीवर. आणखीन एक. हा तिसरा मारलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेश कोळीचा धमाका. लगातार तिसरा षटकार. 3 षटकांचा खेळ समाप्त धावफलकावर. 4 बाद 38 धावा. सुस्थितीमध्ये आला आता मात्र रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी टीम, कारण प्रथमेश कोळी मैदानामध्ये आहे आणि तो मात्र आपल्या फलंदाजीतली क्षमता, फलंदाजीतली ताकद आता मात्र संपूर्णपणे झोकून देत असताना
2-2 सोडलेले झेल प्रथमेशचे 0 ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. चला 12th मॅन पाणी घेऊन जा लगेच. चला चला टॉस साठी या. लुझर टीम निलेश इलेवन जावळे विनर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी संपर्क करा. दोन ओव्हर्स मध्ये 14 धावा होत्या. संदेश कोळी ज्याने मागच्या मॅच मध्ये करामत केली होती, चांगली बॉलिंग केली होती, त्याच संदेश कोळीवर 24 धावा पडल्या, 38 धावा झाल्यात. आता मात्र ही धावसंख्या मात्र प्रथमेश जर बाद झाला नाही लवकर तर ही धावसंख्या कदाचित तुम्हाला 60च्या आसपास बघायला मिळेल. कारण ती ताकद त्याच्यामध्ये आहे. एकाच ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा काढल्यात प्रथमेशनं. चला स्पीडअप करा. 4थं षटक सुरू होईल. नेक्स्ट मॅच असेल प्रसाद घरत त्याच्या विरोधामध्ये मनीष घरत. दोन्ही घरतना मात्र मॅच जिंकणं बंधनकारक असेल. चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल तो निकेत कोळी. पहिलाच बॉल, चेंडू जाऊन सरळ शरीरावर आदळला होता. चांगला बॉल इकडे पाहायला मिळाला निकेतचा. लेग बाईचा इशारा येत असताना पंचांचा एक अतिरिक्त रन. 39-39 धावा धावफलकावर. त्यानंतर लुझर टीम मध्ये नेक्स्ट मॅच असेल तो निलेश इलेवन जावळे विनर्स आणि त्याच्या विरोधामध्ये नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा. सुरुवातीला सुस्थितीमध्ये वाटणारा महेश स्पोर्ट शेलगर संघ, परंतु सध्याच्या घडीला नावेकाडी संघानं मात्र मजबूत कमबॅक केलंय मॅच मध्ये. एम बाय थोडेसे रिलॅक्स मोडमध्ये आहेत टीव्ही स्क्रीनवर. वडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये. मिड विकेटचा फिल्डर वेगानं पुढे सरकलाय. सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सुधीर शेठ ठाकूर यांचं पुनरागमन. वेलकम सुधीर शेठ, सरचं स्वागत आपलं. ऑन साईडला वळवला. इकडे मात्र वेगानं पुढे आला होता. इकडे कुडाल तोपर्यंत मात्र सिंगल. 1 रन. स्टॉप केलाय चांगला. निकेत कोळीकडून थोडासा कंट्रोल पाहायला मिळतोय, कारण मागच्या 2 ओव्हर्समध्ये बऱ्यापैकी धाबा आल्या होत्या. मागच्या 2 ओव्हर्समध्ये जवळजवळ धाबा आपण बघितल्या तर 35 दिल्या होत्या 2 गोलंदाजांनी, मानस आणि संदेशनं. परंतु निकेत कोळीनं पहिल्या 3 बॉलमध्ये 3 दिल्यात. एक लेग बाईची आहे. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला फटका. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या वरतून आणखीन एक बहारदार स्ट्रोक प्रथमेश कोळीच्या पॅटमधून येतोय. षटकार. सुपर बॅटिंग. 0वर सोडलेला झेल जखमेवर मीठ सोडतोय सध्याच्या घडीला. जेव्हा प्रथमेशच्या बॅटमधून धावा येतात ना, तर महेश स्पोर्ट शेलगर संघाच्या खेळाडूंच्या हृदयावर सरळ आघात करत असतील. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि अखेरीस सापडलाय. कॅप्टन डीपाट प्रथमेश कोळी अखेरीस मात्र बाद झालाय. थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण अतिशय धोकादायक ठरू शकत होता. आणि आतापर्यंत 37 धावांची इनिंग मात्र त्यानं साकारली. 5 षटकारांचा खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि संघाला मात्र अडचणीमधून बाहेर काढण्याचं सुद्धा कार्य मात्र त्यानं केलं. आणि तो प्रथमेश कोळी यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना अशा पद्धतीने तो बाद झाला. आउटसाइड ऑफ स्टंप बरोबर वाईड लाईनच्या बाहेर ठेवला होता चेंडू.
इकडे मात्र कट करण्यास भाग पाडलं. पॉइंटला स्ट्रोक चांगला होता, परंतु बामणडोंगरीचा मानस त्या ठिकाणी होता. आज मात्र मानसचं नाव येते सातत्यानं. तेजस म्हात्रे यांचं सुद्धा लक्ष असेल. कारण थोडंसं बॉलिंग आज चांगली केली, क्षेत्ररक्षण चांगलं करतोय. कारण जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघामध्ये प्लेईंग 11मध्ये खरं तर खेळणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे सध्याच्या घडीला. ज्या पद्धतीनं तेजस म्हात्रे यांचा संघ फॉर्ममध्ये आहे बामणडोंगरी, त्यामुळे प्रत्येकाला वाटत असेल बामणडोंगरीच्या प्रत्येक खेळाडूला की प्लेईंग 11मध्ये आपण असायला हवं. परंतु हे यंगस्टार आहेत, या यंगस्टारनं मात्र कमाल केले. अंडर 19च्या सुद्धा स्पर्धा सातत्यानं जिंकतो हा संघ. तर निकेत कोहलीला मात्र सफलता प्राप्त झाली अखेरीस. षटकारानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश मडवी एक चांगला बॅटर आहे, मॅन फ्रॉम नावा. कट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू ऑफस्टंप लाईनवरचा निघून गेला असेल विकेट किपरच्या हातामध्ये. पहा इकडे मात्र पुन्हा एकदा थोडासा बाहेर ठेवला होता, आतमध्ये आणला, पकडून मारला. इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर काही आतमध्ये येत असताना ब्रेक. डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 5-5-47. जास्त एकत्रित येऊ नका महेश स्पोर्ट शेलगर, लगेचच 5व्या षटकाला सुरुवात करा प्लीज. कारण शेलगरची स्पर्धा म्हटली तर पंचांना सुद्धा खरं तर गप्पा मारण्याला संधी नसते. एक वर्ष तर असं होतं पंचांना बाहेर येण्याची सुद्धा मुभा नव्हती ग्राउंडमध्येच. एक इनिंग झाल्यानंतर बऱ्याच वेळेला पंच बाहेर येतात, खुर्ची असतात बाहेर, तिकडे बसतात, परत 5-1 मिनिटांनी 10 मिनिटांनी आतमध्ये जातात. परंतु इकडे शेलगर त्याला अपवाद आहे. इनिंग झाल्यानंतर सुद्धा पंचांना तिकडेच उभं राहावं लागतं सर्कलमध्ये, अशी ही स्पर्धा आहे. व्हेरी डिसिप्लिन. आणि म्हणूनच शेलघरची स्पर्धा करायची म्हटली की सगळेजण आवर्जून इकडे उपस्थिती दाखवतात. यावेळेचा हा चेंडू स्ट्रेट टू लॉंग ऑफ, अनदर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 6, 6वा धक्का लागलाय 47 या धावसंख्येवर नाविकाडी टीमला. रुचिर म्हात्रे या सामन्याचा आनंद घेतात. पूर्वीचे 24 लाईव्ह इव्हेंटचे सदस्य, 24 लाईव्ह इव्हेंट्स ही स्पर्धा कव्हर करते. अक्षय घरतला मात्र सफलता प्राप्त झाली. मागच्या मॅचमध्ये अक्षय घरत महागडा ठरला होता. 26 धावा दिल्या होत्या, त्याला शेवटला आणलं तर तिकडे संदेश कोळीने मार खाल्ला, त्यानं 24 धावा दिल्या. म्हणजे असं नाहीये, इकडे थोडीशी क्रमवारीत बदल केली तरी फलंदाजाच्या डोक्यामध्ये असतं आम्हाला धावा काढायच्यात, कोणत्या तरी गोलंदाज कचाट्यात सापडणार, मग प्रत्येक वेळेला वेगवेगळा गोलंदाज मार करणार. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. सातत्य तुम्हाला टिकवता आलं पाहिजे. आणि ज्यानं क्रिकेटमध्ये सातत्य टिकवलंय ना त्याचंच खरं तर उदो उदो आपल्याला पाहायला मिळतो क्रिकेटमध्ये. आणि म्हणूनच अशाच खेळाडूंची नावं सातत्यानं वर चढ होतात, कारण ते प्रत्येक मॅचमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये, प्रत्येक वर्षी सातत्यपूर्ण कामगिरी करत असतात, तो परफॉर्मन्स मात्र देत असतात. नेक्स्ट मॅच प्रसाद घरत विरुद्ध मनीष घरत. डू ऑर डाय अशी सिच्युएशन प्रमोद कडू यांच्या संघासाठी. करो या मरो असा सामना पाहायला मिळेल. 24 लाईव्ह इव्हेंट्स टीम विवेक पाटील संपूर्ण सूत्र सांभाळतात. मॉडेल मिस्टर बाम. अक्षयचा हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे मात्र जागेवरूनच सुजित ठाकूर मॅन फ्रॉम शिवाजीनगर. बॅटला लागला तर मग बाहेर गेलाच म्हणून समजावं, एवढी प्रचंड ताकद सुजित ठाकूर यांच्या बनगटामध्ये आहे. आणि तीच ताकद आता मात्र दाखवायची सुजित यांना. हा चेंडू सोडून दिला होता, लेफ्ट केला होता, आउटसाइड ऑफ स्टंप निघून गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. ओ इकडे मात्र एज लागले, आउटसाइड एज लागत सरळ विकेट किपर कुशलच्या हातामध्ये चेंडू. आणखीन एक धक्का दिलाय. 48 या धावसंख्येवर 7वा फलंदाज नावेकाडी संघाचा मैदानाच्या बाहेर.
अक्षय घरत या मॅच मध्ये मात्र चांगली बॉलिंग करत असताना 48 धावा झाल्या, 7 फलंदाज परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर रेडी राहा लवकरात लवकर, लगेच यायचं आहे. प्रीत मात्रे मॅन फ्रॉम नावेकाडी, 14,000 पॉइंट्स मोजले या खेळाडूसाठी आणि 9व्या क्रमांकावर पाठवलंय टीम मॅनेजमेंटनं. रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी खूपच उशिरा पाठवलंय, परंतु अजूनही आम्हाला कोड सुटलेला नाहीये. प्रतीक पाटील वहाळचा कुठे गेला? कारण मगाशी आम्ही म्हणालो होतो की प्रतीक पाटील अजूनही कदाचित स्क्वॉडमध्ये आहे, परंतु जर 9 फलंदाज येत असेल तर प्रतीक पाटील कदाचित नसावा. इकडे मात्र हा मिसक्यूट झालाय, फटका पुन्हा कुशल, जेल टिपला यावेळेस, आणखीन एक धक्का दिलाय. अक्षय घरतला मागच्या मॅच मध्ये चोपलं होतं, परंतु पुढच्याच मॅच मध्ये मात्र त्यानं दाखवलंय की माझ्याकडे ती क्षमता आहे आणि मी पूर्ण ताकदीनिशी खेळ करणार. आणि तोच खेळ करत असताना अक्षय घरतनं मात्र 3री विकेट संपादित केले. दहाव्या क्रमांकावर दिनेश उलवेकर, मॅन फ्रॉम कोंबडबुजे, 40+ खेळाडू. अक्षय घरत ओव्हर हॅट्रिक संपादित केले आतापर्यंत. फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये येत असताना व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये, ती पण बाकी हलू दिलं नाहीये, डोकं वर काढू दिलं नाही आतापर्यंत या ओव्हरमध्ये. हा फुल टॉस होता. इकडे मात्र चान्स जरूर होती रनआउट साठी, परंतु एक रन सिंगल मिळाली त्या ठिकाणी. स्कोर मोस्ट टू 49, 49 धावा धावफलकावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. हा शेवटचा चेंडू आहे, 50च्या खाली थांबवू शकतो अजूनही महेश स्पोर्ट्स शेलगर संघ, परंतु इकडे एखादा मोठा स्ट्रोक जर आला जाता जाता रितेश मडवी आणि ते करू शकतो तो कार्य, तेवढी क्षमता या खेळाडूमध्ये आहे, तर नक्कीच 55 एक चांगली टोटल ठरू शकेल या मॅचची. नाही, चांगला चेंडू अक्षय घरत फॉलो थ्रू मध्ये, ओ डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद आहे. रितेश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. सत्र पहिलं संपलंय. 49, 49 धावा धावफलकावर, 9 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि 50 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय. जाऊया आपण टॉस साठी, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. निलेश 11 जावळे विनर आणि नेहल ऋतवी स्ट्रायकर्स नावा टीम, या 2 संघांमध्ये लुझर दोन्ही संघ आहेत. डू ऑर डाय असा सामना असेल, करो या मरो. काही झालं तरी या रात्रीमध्ये हा सामना मात्र दोन्ही टीमसाठी जिंकणं अनिवार्य असेल, परंतु महेश स्पोर्ट्स शेलगर संघ 2 सामने जिंकून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल आणि ती एक गोल्डन चान्स शेलगर टीमकडे आहे. 50 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे आणि टॉस केलं जाईल. हॅलो, तर टॉस केला जाईल. एका बाजूला असेल मनीष घरत आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद घरत. डू ऑर डाय असा मुकाबला. नेहल ऋतवी स्ट्रायकर्स नावा आणि निलेश 11 जावळे विनर्स. बाळकृष्ण मामा भगत यांच्या शुभास मनीष टॉस निर्णय काय असेल? आता किती तयारी करा? 2 संघांना करत राहा, सामना जिंकणं अनिवार्य आहे. समोर प्रसाद घरत सुद्धा आहे, त्यामुळे किती प्लॅनिंग असेल, त्याला थांबवण्याची किती प्लॅनिंग असेल? आता तर मॅचेस बघत आहे, 50 धावा पण डिफिकल्ट आहे चेस करायला, तर आम्ही बघू आता 50च्या आतमध्येच थांबायला प्रयत्न करू. त्या मागच्या सामन्यातल्या काही चुका ज्यामध्ये तुम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल असं काय वाटतं ॲज अ कॅप्टन म्हणून? कोणत्या चुका झाल्या जेणेकरून तुम्हाला पराभूत व्हावं लागलं, परंतु आता चुका करून जमणार नाही? खेळाडूंना काय सांगशील साथी तुझ्या संघातल्या? चुका तर काही झाल्या नाही. बॅटिंगमध्ये आमच्या 2 ओव्हरमध्ये 42 झालत्या, तर माझा विकेट नंतर इच्छा होती का काहीतरी 2 ओव्हरमध्ये
25 धावा आल्या असते 70चा टार्गेट झाला असता थोडं डिफिकल्ट असता, ते झालं नाही. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तर टॉस जिंकला तो नेहर ऋत्विक सायकल्स नाबा टीमनं आणि त्यांनी निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. टू कॉमेंट्री बॉक्स. तुमच्याकडे जेवढा स्क्वॉड आहे खेळवणं तुमवरी असतं. काही झालं तरी सगळे खेळाडू खेळले पाहिजेत आणि या मॅचमध्ये तुम्हाला ते खेळाडू जे पहिल्या मॅचमध्ये अनुपस्थिती होते त्या खेळाडूंना मात्र तुम्हाला खेळवावं लागेल. त्यामुळं कॅप्टन ही एक गोष्ट आपण लक्षात घ्या, सगळे खेळाडू आपले खेळले पाहिजेत. धन्यवाद दीपकजी पाटील सर. खऱ्या अर्थाने उल्वेनोड प्रीमियर लीगमध्ये एक समालोचक असा आहे ज्या समालोचकाने पहिल्या पर्वापासून या स्पर्धेला सुरुवात केली आणि आजच्या रात्रीमध्ये आपण निश्चितच महाराष्ट्राचा बुलंद आवडता असा आवाज ऐकतोय, तो म्हणजेच कुणालजी दाते सर आणि मी सोबत गव्हाणचा आवाज, गायक निवेदक समालोचक राजकिरण कोळी आपल्या सर्वांचं अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. विनर विनर अशी ही रंगलेली लढत. मग इथून जो संघ जिंकेल तो आजच्या रात्रीतली शेवटची लढत खेळण्यासाठी सज्ज होईल. कारण आत्तापर्यंत पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये एका बाजूला रिहानी एंटरप्राइजेस आणि महेश स्पोर्ट्स शेलघर दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली, परंतु ह्या मॅचमध्ये जो विजयाची सलामी देईल तो संघ मात्र आजच्या रात्रीमध्ये शेवटची लढत खेळण्यास सज्ज होईल. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं महेश स्पोर्ट्स शेलघरच्या संघनायकाला म्हणजेच अनिकेत कोळीला विशेष काही जमलं नव्हतं, परंतु त्याच्या समवेत गेलेला ओपनिंग पार्टनर कुणाल कोळी मात्र 46-47 धावांची एक जबरदस्त बहरदार खेळी अवघ्या 16 चेंडूंमध्ये करविली होती, ज्याच्यामध्ये षटकार आणि चौकार पाहायला मिळाले होते. आत्ता जर पाहिलं तर एका बाजूला 50 धावांची गरज बाकी असताना येणाऱ्या 5 षटकांमध्ये म्हणजेच प्रति षटकाच्या मागे गरज असेल ती म्हणजेच 10 धावांची. महेश स्पोर्ट्स शेलघर सलामीची जोडी पुन्हा एकदा आपण पाहतोय. संघाचा संघनायक अनिकेत कोहली ज्याची बॅट जर बोलली तर मात्र चौकार षटकारांमध्ये खेळ पाहायला मिळू शकतो. अजूनपर्यंत बॅटमधून मोठी भाषा बोलली गेली नाही आहे, परंतु आजच्या रात्रीमध्ये ज्या पद्धतीने कुणाल कोहलीने सलामी केली होती अगदीच त्या ताकदीने जर कुणाल खेळला तर मात्र शेलघर संघ निर्धाव असा एक सुंदर पद्धतीने पुढे निश्चित जाऊ शकतोय, निर्विवादिक वर्चस्व ठेवू शकतोय. गोलंदाज तयार. प्रीतम म्हात्रे अगदीच वेगवान गोलंदाज आहे. प्रीतम म्हात्रे सर्वांना माहीत आहे, नावे खाडी, मग ज्याच्यावरती 14,000 पॉइंट्स खर्च केले गेले होते. कारण सलामीचा असा हा गोलंदाज आपण पाहतोय शेलघर यांकडून. ह्या वेळेला हवेमध्ये आहे, झेल खाली क्षेत्रात स्वतः गोलंदाज येईल का? आणि हो कॉट अँड बोल्ड दुसऱ्या चेंडूवरती मात्र कर्णधाराला जावं लागेल. अनिकेत कोहली खेळ खल्लास. निश्चितच डीजेच्या माध्यमातून जे गाणं वाजवलं गेलं ज्याच्यामध्ये आमच्या आडनावाचा मात्र जयघोष केला गेला. कारण अनिकेत बाद झाला तोही कोहली, नॉन स्ट्राईक एंडला कुणाल आणि समालोचकही कोहली आणि अजून एक कोहली आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच संदेश कोहली. म्हणजे आत्तापर्यंत
पाहिलं तर 3 सलामीचे फलंदाज जे पाहायला मिळाले ते महेश स्पोर्ट्स शेलगड यांच्याकडून 3ही कोळी पाहायला मिळाले. परंतु अनिकेत मात्र आजच्या रात्रीमध्ये पूर्णपणे आत्तापर्यंत तरी अयशस्वी ठरलाय. खऱ्या अर्थाने अनिकेतचा हा हंगाम चांगला चालू आहे, परंतु उल्वे नोट प्रीमियर लीग एक अशी स्पर्धा आहे जी वेगळ्या धाटणीचं एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, प्रेशर पाहायला मिळतो. अतिशय वेगवान असा चेंडू पाहायला गेलं तर गुडलेन स्पॉटवरून चेंडू अगदीच वेगाने मात्र भरधाव वेगाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्वार झाला. जबरदस्त असा खेळ पाहताना मिळतोय. नावेखाडीचा हा गोलंदाज प्रीत म्हात्रे आतापर्यंत 3 चेंडू मात्र फेकलेत आणि 1 गडी मात्र बाद करविलाय. धावसंख्येचा श्रीगणेशा होताना अजूनही पाहायला मिळत नाहीये. हलक्याताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटच्या बॉटम एंडला चेंडू मात्र स्पर्श करून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय, पूर्णपणे बांधून ठेवलाय. कारण गोलंदाजी जर पाहिली ही एक मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय, कारण प्रीत एक कसलेला गोलंदाज आहे. म्हणूनच तर 14,000 पॉईंट त्याच्यावरती या संघाने रिहानी एंटरप्राइजेसच्या मालकाने संजयजी ठाकूर आणि राजीवजी म्हात्रे यांच्या माध्यमातून खर्च केले गेलेत. महेश स्पोर्ट्स शेलगर अजूनपर्यंत श्री गणेशा होत नाहीये. उचलण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदीच संदेश कोळीलाही थांबवलंय. गोलंदाज प्रीत म्हात्रे आतापर्यंत पाहिलं कोणत्याही प्रकारची रन आलेली नाहीये. दुसऱ्या चेंडूवरती विकेट आलेला आहे. विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळेल की काय असं काहीसं चित्र मात्र आता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालंय. पहिले 5 चेंडू मात्र निर्धावलेत. कुणाल कोहली काहीतरी कानमंत्र संदेशला देतोय, कारण गोलंदाजाचा जो आतापर्यंतचा गोलंदाजी धार आहे अप्रतिम असं वेगवान चेंडू, तोही योग्य अचूक टप्प्यावरती अचूक दिशेने. डाऊन द लेग कुड बी अ वाईड. येस इट इज वाईड. इट इज डाऊन द लेग होता, त्यामुळे मात्र पंचांनी मात्र हा वाईड घोषित केलाय. निश्चितच NR पॅनल आपण पाहतोय. सध्याची स्थिती मॅच आपण पाहतोय ती म्हणजेच विनर विनर. जे दोन्ही संघ पहिल्या 2 मॅचेसमध्ये विजेते ठरले होते त्या दोन्ही संघांची लढत म्हणजेच आता महत्त्वपूर्ण का असेल, इथून जिंकणारा खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. शॉर्ट ऑफ लेन होता, पूर्णपणे संदेशला काही समजलं नाहीये. एक वाईटची डाव मात्र पाहायला मिळाली, त्यामुळे मात्र हे षटक निर्धाव राहिले जरूर, परंतु एक वाईटची धाव जरूर जोडली गेली. परंतु हे षटक जर आवडलं असेल, ही गोलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्या वाजवूया आपण प्रीतसाठी. एकविरा माऊलीचं आपण गाणं ऐकतोय. मग नवी मुंबईची मानाची पालखी एक महत्त्वपूर्ण अशी एक पालखी जी आज 3ऱ्या दिवशीमध्ये खोपोलीमध्ये ज्या पालखीचं भव्य स्वागत केलं गेलं, फटाक्यांची आतिषबाजी, शिस्तबद्ध अशी पालखी आज ज्या पालखीने प्रस्थान केलं ती म्हणजेच उल्वे नोटची मानाची पालखी. आणि 10 तारखेला गव्हाणगावची गव्हाण कोळीवाड्याची मानाची पालखी निश्चितच पायी प्रस्थान करेल. अगदीच भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच दिनेश उल्वेकर. पहिल्यांदाच मात्र स्ट्राईक वरती आलाय, जो आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कुणाल कोहली थांबणारा नाहीये. आल्या पावली चेंडूला मात्र शॉर्ट ऑन पूल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय षटकार. मागच्या मॅचला जिथून संपवली होती अगदी तिथूनच पुन्हा एकदा आपल्या इनिंगला सुरुवात केली. सेट होऊन आलाय हा फलंदाज.
पुन्हा एकदा शॉर्ट आर्म चेंडू तुम्ही कुणाला टाकू नाही शकत, कारण चेंडू शॉर्ट आर्म फेकलात तर चेंडू मात्र बाहेर पाठवला जाईल षटकाराकरिता. कुठेतरी मागच्या षटकाचा जो प्रेशर बनला होता तो प्रेशर मात्र ह्या दोन चेंडूंनी पूर्णपणे उलट पलटवार केलेला आहे. कारण पहिल्या दोन चेंडूंवरती दोन आलेले मोठे घणाघाती प्रहार सांगून जातात की कुणाल कोहली मात्र थांबणाऱ्यांपैकी नाही आहे. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. पहिलं षटक जरी तुम्ही हुकला असाल तरी दुसऱ्या षटकामध्ये कुणाल कोहली सांगतोय जर तिसरा षटकारही आला तर आमचे बालकृष्ण मामा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कुणालसाठी. आलाय ह्याही वेळेला क्षेत्र तेच निवडलंय आणि निर्णयही तोच येईल. षटकार नो मॅटर व्हॉट इज द डिलिव्हरी, आय एम हिअर, द नेम इज कुणाल कोहली. कारण पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता जरूर, तो ऑफ स्टंपच्या बाहेर होता. तदनंतरचा शॉर्ट ऑफ लेनचा अंगावरती होता आणि ह्या वेळेला मात्र काहीसा हा 6 मीटरवाला म्हणजेच गुड लेन स्पॉटवरून मुसली घेणारा होता. त्यालाही अगदीच धाडलाय, त्यालाही पाठवलाय आल्या पावली लॉंग ऑनच्या आणि काऊ कॉर्नरच्या वरून हा आलेला षटकार. 3 चेंडूंमध्ये आलेले हे 3 षटकार आणि बालकृष्ण मामा यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक इथे कुणालने पटकावलंय. आजच्या रात्रीतलं हे पहिलं बक्षीस कदाचित हवेमध्ये आहे. 38 सर्कल मध्ये ही झेल होईल की काय आणि कोणत्याही प्रकारची गडबड होत नाहीये. स्वतः संघ नायक मात्र समोरच्या खेळाडूची झेल पूर्ण करतोय. फलंदाज बाद. तू जानू ह्या मॅच मधली महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी 50 धावांमधील जास्तीत जास्त धावा प्रथमेशनी काढल्या होत्या आणि आता महत्वाची कॅचही स्वतः संघ नायक प्रथमेश कोहली पूर्ण करतोय. हे खूप महत्वाची गोष्ट असेल. आणि कॉम्बॉक्स मध्ये ज्या ज्या वेळेला प्रणय मात्रे सारखे आमचे परममित्र असतात, ज्या ज्या वेळेला प्रणय मात्रे सारखे गुणसंख्या लेखक असतात, अगदीच प्रत्येक गोष्ट योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. असं म्हणतात की गुणसंख्या लेखक हा समालोचकांचा पाठीचा कणा असतो. सोबत 24 लाईव्ह इव्हेंटची जो जबरदस्त असं कव्हरेज आणि डीजे दादा थँक्यू. यावेळेला फटका चांगला उचललाय, स्लॉक स्वीप पाहायला मिळालाय, आर पार सीमा पार हा आलाय दमदार UNPL षटकार. पॉवर हिटर कुशल भगत अगदीच सांगून जातोय की माझ्या संघनायकांनी माझ्यावरती जी जबाबदारी टाकलेली आहे किंवा सचिन शेठ गरज साहेबांचा जो विश्वास माझ्यावरती आहे त्या विश्वासास मी सार्थ ठरेन. वन मोर टाइम दिनेश उलवेकर रेडी. स्लो राऊंड फेकला होता ह्यावेळेला मात्र कदाचित एका टप्प्यानेशी चेंडू मात्र पकडला जाईल मिड विकेटला. तोपर्यंत मात्र एक धाव सहज पूर्ण केली जाईल. खराब थ्रो मात्र पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेली एक धाव या षटकामध्ये एकत्रित धावसंख्या देऊन गेल्या. त्या म्हणजेच 25 2 षटकांच्या अंती धावसंख्या आहे 2 बाद 26.
श्रियांश आणि गौरांश बामणडोंगरी ब्लास्टर संघाचे पुरस्कर्ते मनोजी भगत यांचे या ठिकाणी आगमन झाले. नाईक यांचं आगमन झालं. मनोज नाईक, बाळाशेठ आपलं सहर्ष हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. आता इथून जो संघ कष्ट करेल, मेहनत करेल, योग्य ती रणनीती आखेल, तो संघ मात्र आजच्या रात्रीतील महत्त्वपूर्ण शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज होईल. तृतीय क्रमांकाचा गोलंदाज, प्रारंभिक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं, स्वतः संघ नायक, संघ मोर्या, तो म्हणजेच प्रथमेश कोळी. हे षटक महत्त्वपूर्ण असेल. इथून मात्र शेलगर संघाला एक रणनीती आखावी लागेल. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, डाऊन द लेग होता. पंचांनी मात्र नियमांचा अवलंब केलाय. समोरच्या संघाला मात्र निश्चितच एक धावेची पेनल्टी दिली जाईल वाईटच्या स्वरूपामध्ये. एक धाव्याने मात्र धावसंख्या आपण पाहतोय 27 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. द बॉलर मेन इन फॉर्म प्रथमेश कोहली, द वेल नोन बॉलर, वेल नोन ऑलराउंडर फ्रॉम कोंबडभुजे. Wonderful delivery this time deployed since only one run can be considered. निश्चितच एक धाव फक्त इथं घेतली जाऊ शकते, कारण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मात्र चेंडू पकडला गेलाय. स्वतः संघनायक, स्वतः गोलंदाज चेंडू मात्र पकडतोय. अगदीच हे षटक बघण्यासारखं असेल, कारण एका बाजूला जर पाहिलं तर संदेश कोळी अजूनही 4 चेंडू खेळून कोणत्याही प्रकारची धाव काढू शकलेला नाहीये. आडव्या पट्ट्याने खेळला, कदाचित चेंडू जाईल बाहेर. एका टप्प्यानिशी मात्र हा घणाघात प्रहार पाहायला मिळाला. आलाय UNPL चौकार. मिळाला, कारण संदेश कोळी एक लेदर क्रिकेटर आहे, ऑलराऊंडर क्रिकेटर आहे. मागच्याच वर्षी त्याला वाशीमधून एक मोठा बहुमान पुरस्कार मात्र मिळाला, कारण संदेश कोळीकडे ताकद आहे. मागच्या वर्षीच्या UNPL मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. यावेळेला मात्र पंचांकडे आशाभूत नजरेने पाहायला गेलाय, आणि काय घडलंय, कदाचित पंचांनी इथे पायचीत घोषित केले संदेशला. गड्याचं पतन. प्रथमेश कोळी आजच्या रात्रीमध्ये आतापर्यंत 3 लेग बिफोर द विकेट्स मिळवून दाखवले, तो म्हणजेच प्रथमेश कोळी. येणारे 15 चेंडू आणि 18 धावांची गरज. खऱ्या अर्थाने प्रणय सर पाहिलं तर येस सर, पाण्याची व्यवस्था करून ठेवायची आहे, पाठवायचं आहे. पाणी द्या प्लीज. पंचांनी मैदानामध्ये पाण्याची कॉल केलेला आहे, तर प्लीज पाणी घेऊन जायचं आहे. मैदानात गेलेलं पाणी बदलेल का क्रिकेटची कहाणी. आपण ऐकताय गर्वांचा आवाज, राजकिरण कोळीची वाणी. तोपर्यंत ऐकूया सुंदर सुंदर गाणी. सुमधुर संगीत आणि वातावरण जर पाहिलं तर अगदीच सर्वीकडेच अतिशय सुंदरशी संधी. थंडी मात्र आपण पाहतोय, गुलाबी थंडी. आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय, ज्याच्यामध्ये 6 धावा जरूर मिळाल्यात. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा काय घडलाय, पंचांकडे अपील केली होती प्रथमेश कोहलीने, आणि हा गडी सुद्धा झालाय पायचीत.
चुकीचा सूर पाहायला मिळतोय. कारण जोपर्यंत कुणाल होता, कुणालने 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचले, तिथून कुणाल लगेचच बाद झाला. तदनंतर संदेश कोहली लगातारचे 4 चेंडू निश्चितच निर्धाव केला होता. तदनंतर संदेशचा चौकार आला होता. पुढच्या चेंडूवरती संदेशही बाद झाला. असं वाटलं होतं की आता कुठेतरी ही धावफलक हालत राहील की काय, तोपर्यंत आलेला पार्थ पाटील सुद्धा आल्या पावली माघारी गेलाय. येणारे 14 चेंडू 18 धावांची गरज मॅच बनणार आहे. कारण एकीकडे पाहिलं तर महेश स्पोर्ट्स मॅच सोडायला तयार नाही आहे, दुसरीकडे रिहानी एंटरप्राइजेस ही मॅच सोडायला तयार नाही आहे. फटका पहा, चेतन ठाकूर, श्री गणेश क्रिकेट क्लब नाव एखादीचा एक जबरदस्त हिरा. मी म्हटलं होतं यावर्षी बाईक येते, वाजव. देहबोली जर पाहिली चेतन ठाकूरची तर एक बलभीम अशी देहबोली. त्या देहबोलीचा वापर करत मात्र षटकार आणलाय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता ऑफस्टम्पच्या बाहेर. यावेळेला मात्र कदाचित चेतनला फसवण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजेच गतीने बीट केलाय. प्रथमेश हे षटक जर पाहिलं, नाट्यमय षटक, कारण या षटकामध्ये धावा 12 आल्या आणि 2 लेग बिफोर द विकेटचे मात्र गडीही बाद झालेत. 3 षटकांच्या अंती धावसंख्या आहे 38ला 4. येणारे 12 चेंडू 12 धावांची गरज. प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग. उल्वेनोड प्रीमियर लीगचे संपूर्ण कमिटीमध्ये आपण पाहू शकताय. या ठिकाणी आपण व्यासपीठावरती स्टार्टिंग फ्रॉम द लेफ्ट मनोजी नाईक, राजजी म्हात्रे, सुधीर शेठ ठाकूर, अमरजी कडू, सुहास शेठ गोंधळी, रोशनजी म्हात्रे, अमरजी पाटील, असे सर्व आमचे सदस्य आपण व्यासपीठावरती पाहतोय. एका बाजूला बालकृष्ण मामाई आहेत आणि निश्चितच दीपकजी पाटील सर आणि कुणालजी दाते सरही आहेत. खरोखरच ही मॅच बनते की काय असं वाटलं होतं, तोपर्यंत चेतन आला आणि चेतननी एक लगावलेला षटकार थोडासा मॅचचा चेहरा मात्र शेलगरच्या बाजूने बदललाय. शेलगर संघ म्हटलं तर सचिन शेठ गरज साहेबांचा संघ. अलंकार म्हात्रे अतिशय जबरदस्त गोलंदाज, आपण मागच्या मॅचमध्येही पाहिला होता. सचिन शेठ गरज साहेबांचा संघ म्हटल्यानंतर सचिन शेठ गरज साहेब एक असं व्यक्ती आहेत, आज संपूर्ण गव्हाणमध्ये ज्या नावाचा जयघोष आहे ते म्हणजेच सचिन शेठ गरज साहेब. मग गव्हाणची पाण्याची टाकी 2 महिन्यामध्ये बांधून दाखवली. यावेळेला पाहिलं तर अगदीच पूर्णपणे सफल झालाय. सफल होऊन चेंडूला मात्र या कुशलने पाठवलाय वावरात. निश्चितच काटा लागल्यासारखं मात्र झालं, कारण आता मात्र फक्त आणि फक्त 6 धावांची गरज राहिली. कारण आजकाल प्रणय कोणीही 12 जरी धावा असल्या, रन रेट वरती कोणीही चालत नसून फक्त 2 हिट वरती मॅच बाकी आहे असं ठरवितात. आणि ती कुशलनेही अगदी तसंच ठरविलं. या 2 चेंडूंवरती आलेले 2 षटकार सांगून जातात की महेश स्पोर्ट्स शेलगर म्हणजेच आदरणीय सचिन शेठ गरज साहेबांची ही टीम अनिकेत कोळी संघनायक आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळेल. वाजव. उल्वेनोड प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग. येस येस 2-2 येस, कदाचित माझी मिस्टेक झाली असेल. 2 टीम आपल्याला आज काढायचे आहेत. नाही 2 टीम आपल्याला काढायचे आहेत. ओके, बरोबर आहे 2. येस, फायनलच्या दिवशी आपल्याला मॅचेस कमी आहेत. ओके, शेलगर क्वालिफाय झालेली आहे. येस, शेलगर हॅज रीच इन टू सुपर 8. त्याच्यामुळे मात्र फटाक्यांची आतिषबाजी झालेली आहे. शेलगर